आता संगमनेर नगर पालिकेचे निवडणुका लागलेल्या आहे. या पार्श्वभूमीवरती आता बाळासाहेब थोरात यांच्याकडून तांबे कुटुंबियांचे सतीश तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिलीताई तांबे या उभ्या आहेत. या नगर अध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. त्याचबरोबर आमदार खताळ यांच्या वहिनी साहेबा उभ्या आहेत. तर काय वाटतं यावेळेस यांची लढत कशी होईल? साहेब, लढत आहे ना, एकतर्फी लढत वाटते मला. कारण की तांबे फॅमिली व थोरात फॅमिली यांचा प्रत्येक समाज घटकापर्यंत, समाज कुटुंबापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत ते स्वतः पोहोचलेलं आहे. जेणेकरून सर्व कुटुंबाशी त्यांची जेवढी निर्माण आहे. तुम्हाला सांगतो, 40 वर्षामध्ये साहेबांनी, थोरात साहेबांनी जो या शहराचा शेरामोरा बदली करा. साहेब थेट निळवंडेवरून त्यांनी पाईपलाईन इथं आणली. डॉक्टर तांबे साहेब असताना, नगराध्यक्ष असताना त्यांनी किती विकास कामं केले. भुयारी गटारी त्यावेळेस टाकलेला होता. आता पण STPची गटर लाईन माननीय दुर्गाताई तांबे यांच्या नगराध्यक्ष ज्यावेळेस होते त्यांनी हे सर्व कामं केलेले आहे. आता 8 म्हणजे सुमारे 4 वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे काम एकदम स्लो चाललेली आहे. त्यामुळे थोडं जे रस्त्याचे कामं रेंगाळलेली दिसतात, तेही कामं आता जेव्हा आमचे जे मैथिलीताई तांबे हे जेव्हा नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील, तर तुम्हाला सांगतो, आमच्या जे पदवीधरते आमदार आहे माननीय सत्यजितजी दादा तांबे, हे सर्व म्हणजे शासनाच्या निधी आणून म्हणजे या विकासाला एकदम गती देणार आहे. कारण की जेव्हापर्यंत ही जे प्रशासक होतो तर काम करायला अडचण होत होती 4 वर्ष. आता हे जे काम आहे ना, जेव्हा म्हणजे नगरपालिकेमध्ये मैथिलीताई तांबे रुजू होतील, ते कारभार स्वीकारतील, त्याच्यानंतर संगमनेरचा डेव्हलपमेंट, त्याच्यानंतरचा चेहरामोहरा म्हणजे आधुनिक गतीने वाढणार आहे. कारण की आता महाराष्ट्रामध्ये थोरात साहेब जसे म्हणजे थोरात साहेबांना जसं सगळे मानणारा गट आहे, त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सत्यजित दादा तांबे हे पण कार्य करत आहे. तर म्हणजे कामाची त्यांना फार आवड आहे. कोणतंही काम असू द्या, ते मन लावून काम पूर्ण करतात. तर ह्या मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या हिशोबाने ही जी फाईट आहे, ही वन साईड फाईट आहे. आणि आता ते घराणेशाहीचे आरोप करत होते. त्यांनी स्वतःही घराणेशाही खताळ साहेब आमदारांनी ते स्वतःही त्यांच्या घरातला उमेदवार दिलेला आहे. तर असं नसतो, जो काम करन त्याला ठसा उमटावा लागन, म्हणूनच तर जनता निवडून देईल. मी ठामपणे सांगतो तुम्हाला का नगरपालिकेमध्ये हे वन साईडमध्ये आपले सर्व उमेदवार निवडून येणार आहे व नगराध्यक्षा मैथिलीताई तांबेच होणार आहे. दुर्गाताई तांबे यांच्या सुनबाई मैथिलीताई तांबे आता उभे राहिलेलं तर आहेच, तुम्हाला माहितीच आहे. परंतु दुर्गाताई तांबे इथून मागे 10 ते 15 वर्षे त्यांनी हे केलेलं आहे, नगर अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्या काळात त्यांचं कामकाज कसं राहिलं? त्यांचं कामकाज त्या काळात आमचे थोरात साहेब महसूल मंत्री होते. शासनाकडून भरपूर निधी आणलेला होता. तुम्ही दुसरे तालुक्याचा विकास बघा ना, शहराचा विकास, आपल्या तालुक्यात विकास बघा ना. सगळे एकदम सगळ्यांना थेट पाईपलाईन आलेली आहे निलवंड्यावरून. सगळ्यांच्या घरात इतकं, दुसऱ्या आता कोपरगावमध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे शहराचे बोर्ड झळकले का, संगमनेर सारखा तुलनात्मक त्यांनी केले ना, तिथं बी म्हणजे पहिल्यापासून एक हाती सरकार होती त्यांच्याकडे. पण कोले साहेब होते, यांचे होते, त्यांच्याकडे बोर्ड लागू राहिले संगमनेरचे का, त्यांचे पाणी प्रश्न बघा कधी सॉल्व्ह केलेला आहे. इथं एकदम म्हणजे शांतता प्रिय सगळं वातावरण आहे. सगळे गोविंदाने राहतात. ताईंनी पण तुम्हाला सांगतो, जो कचऱ्याचा प्लांट आहे बघण्यासारखा केला साहेब. तिथून जाताना ना वास येत होती. ताईंनी प्रत्येक घराच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचले दुर्गाताई तांबे. त्यांनी ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण करून शासनाकडून मोठा निधी आणून ते कचऱ्याच्या खतामध्ये रूपांतर केलं. अशी माझ्या हिशोबाने महाराष्ट्राची दुसरी तिसरी नगरपालिका असेल. तर काम ताईंनी स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे. कोणतंही काम असू द्या, त्यांच्या लेवलवरचं काम असू द्या, थोरात साहेबांनी बी त्याच्यावर भरपूर निधी दिलेला आहे शहरासाठी. त्यांनी केलेल्या कामामुळं आता त्यांच्या सुनबाईला काही त्याचा पश्चात पडेल का त्यांच्या? हो, पश्चात्पादन म्हणजे साहेबांचा. आता लोक, जनता बघा ना किती त्रासती जनता स्वतःहून म्हणून राहिले का आम्ही साहेबांना पाळून चुकी केली. पण तुम्हाला सांगतो, ह्या जो थोरात कुटुंब आहे, तांबे कुटुंब आहे, संगमनेरला आहे ना, याची फार गरज आहे. आता सत्यजित तांबे, अमोलजी गटाव
हे जे आता दोन्ही यांच्या दोघांमधल्या विजन मध्ये काही अंतर आहे का? दोघं पण म्हणतात आम्ही विजन नुसार काम करू. काय वाटतं यांच्या विजन बद्दल? सत्यजित दादाचा आता तुम्ही विधान परिषदेत मधले स्टेटमेंट बघा, त्यांची परिपक्वता बघा, त्यांचं म्हणजे प्रत्येक कामावरचा प्रत्येक योजनेवरचा अभ्यास बघा. आता नाशिक जिल्ह्याचे पदवीधर ते आमदार आहे ते त्यांची मांडणी बघा. म्हणजे शहरासाठी बी तालुक्यासाठी बी त्यांची अख्ख्या 5 जिल्ह्यासाठी त्यांची प्रत्येक कामाला सगळ्या घटकांना शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, प्रत्येक म्हणजे लोकांचे ते शेतकऱ्यांचे बी प्रश्न मांडतात. त्यांच्या म्हणजे सभापती आहे त्यांचे विधान परिषदेत, ते प्रभावित होऊन त्यांचे सगळे प्रश्न ऐकतात. आमदार अमोलजी खताळ यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता विजन बद्दल? आमदार खताळ साहेबांचा विषय त्यांचा विजन तर त्यांचे कार्यकर्ते सांगू शकतात.